नमस्कार मंडळी, कशा आहात सर्व? आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर आज जी रेसिपी आहे ना, गावची जी भाजी आणल्या होत्या मम्मी पप्पाने त्यापैकी एक आहे जी की मी केली होती आणि व्हिडिओ टाकलेला नाही आहे तो. तर टाकळ्याची भाजी जी की आज आपण बनवणार आहोत. तर ती मी आता इथे साफ करून चिरून घेतलेली आहे. त्यानंतर धुवून ती उकडून घ्यायची असते, म्हणून उकडून घेते आता इकडे. तर उकडायला ठेवलं पाणी, मी पहिल्यांदा गरम करायला ठेवलं होतं. तर इकडे आता उकडायला ठेवते भाजी आणि 10 मिनटं उकडायला ठेवते. त्यानंतर आपण भाजी बनवायला घेऊया. तर त्याच्या आधी मी इकडे बाकीची तयारी करून घेते. तर इकडे मी कांदा, मिरची जे काय आहे ते चिरून घेते, तोपर्यंत भाजी आपली उकडेल. तर इकडे 10 मिनटं झालेले आहेत आपले. तर भाजी छान शिजलेली आहे, जी की उकडून घेतली आहे. तर त्यातून पाणी वगैरे जे असतं ते काढून टाकायचं असतं, ते मी काढून घेणार आहे. त्याआधी इकडे मी कांदा वगैरे चिरून घेते. तर त्यासाठी मी इकडे कांदा घेतलेला आहे, मिरची आहे ते चिरून घेते. तर आता आपण ह्या भाजीतून पूर्ण पाणी काढून टाकायचं असतं, तर मी ते काढून घेते पूर्ण. त्यानंतर मग जे पाणी काढल्यानंतर गोळे होतात ते पुन्हा असे वेगळे करून घेणार आहे, म्हणजे पूर्ण भाजी. आणि त्यानंतर मग आपण फोडणीची तयारी करूया. तर इकडे मी आता फोडणी करून घेणार आहे. तर त्यासाठी मी आता इकडे तेल टाकून घेते. त्यानंतर मग कांदा, मिरची, त्यानंतर तिखट, हळद, असं टाकून सर्व परतून घेते. त्यानंतर मग भाजी टाकून पुन्हा परतून घेणार आहे. तर ही अशी मी वेगळी करून घेते भाजी. बघा, पूर्ण गोळे झालेले आहेत, ते घट्ट होतात, त्यामुळे ते वेगळे करून घ्यायचे. मग सर्व कांदा, मिरची जे काय आहे ते व्यवस्थित मसाले वगैरे छान लागतात भाजीला, म्हणून मग ते वेगळे करून घेते.
आणि आता इकडे मीठ टाकून भाजी पूर्ण एकजीव करून घेते आणि थोडं 5 मिनटं मुरायला ठेवणार आहे, कारण उकडलेली भाजी आहे त्यामुळे जास्त वेळ नाही लागणार, तर पटकन होऊन जाईल. तर इकडे भाजी मी मुरायला ठेवली होती, तर पाहू शकताय तुम्ही 5 मिनटं झाली. त्याच्यानंतर मग झाकण काढून बघितलं तर पूर्ण भाजी आपली तयार झालेली. छान लागते ही भाजी. त्यानंतर मग इकडे मी चपाती करायला घेते. तर पीठ मळून ठेवलं होतं आधीच, ते चपाती करते. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया असंच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदी राहा. बाय.